भाजपचे नेते किरीट सोमय्या आज दिंडोशी आणि आरे कॉलनीमध्ये दाखल झाले होते. आरे कॉलनीमध्ये जेव्हा ते पोहोचले तेव्हा एका मदरशाची त्यांनी पाहणी केली, एका दर्ग्याची त्यांनी पाहणी केली आणि यानंतर तिथे उपस्थित असलेल्या स्थानिक पत्रकारांनी त्यांना बरेचसे प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. पण यानंतर वाद वाढला, बाचाबाची झाली पत्रकार आणि किरीट सोमय्यांमध्ये आणि यानंतर हे सगळे पत्रकार जे आहेत ते आता आरे पोलीस ठाणे या ठिकाणी दाखल झालेले आहेत. आरे पोलीस ठाण्यामध्ये किरीट सोमय्या यांच्या विरोधात तक्रार करण्यासाठी हे सगळे पत्रकार पोहोचलेले, हे सगळे स्थानिक पत्रकार आहे. आपण एक एक करून त्यांच्याकडे जाणार आहोत, त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. सगळ्यात आधी तुमच्याकडे येणार आहोत कारण तुम्ही तिथे होता, तुमच्यासोबत त्यांचा वाद झाला. तुमचं नाव सांगा, तुमचं चॅनलचं नाव सांगा आणि नेमका काय वाद झाला. तुम्हाला सुद्धा पोलिसांना त्यांनी सांगितलं की तुम्हाला इथून घेऊन जावा, तुमच्यावरती तक्रार दाखल करा, ताब्यात घ्या. काय नेमका हा सगळा प्रकार घडला? माझं नाव अली नामदार आहे आणि मुंबई न्यूज चॅनल मी चालवतो. तर मी इथे व्हिडिओ शूट करण्यासाठी आलेलो, न्यूज कव्हर करण्यासाठी आलेलो. मला माहिती पडली की आरे कॉलनीच्या दर्ग्यावर किरीट सोमय्या आलेले आहेत. आता मी आलो, बायचान्स मी बाहेर होतो म्हणून माझा कॅमेरा घेऊन नाही आलो, मोबाईलने शूट करत होतो. बाकायदा त्याच्यावर लिहिलेलं पण आहे, माझ्या चॅनलचं नाव आहे, प्रेसचं ID पण लिहिलेलं आहे. पण त्यांना दुसऱ्या पत्रकारांनी जे अवैध जे इथे निर्माण आहेत त्या बाबतीत प्रश्न विचारले होते. प्रश्न विचारतात त्यांना राग आलेला, पण राग आला आणि मी व्हिडिओ शूट करत होतो. त्यांचं असं म्हणणं आहे की डायरेक्ट हे जे व्हिडिओ शूट करतायत हे लोक कुठून गुंड आलेले आहेत. म्हणजे आम्ही त्यांना दाखवतोय की आम्ही पत्रकार आहे, माझ्या मोबाईलवर शो पण करतो. त्यांनी माझा मोबाईल हिसकावून घेतलेला आहे आणि आम्ही त्यांच्यावर इथे मोबाईल हिसकावून म्हणजे पत्रकाराचा कॅमेरा आहे, जो कॅमेराच बोलू त्याला आपण, मोबाईल कॅमेरा म्हणूनच शो करतो. आमचा मोबाईल घेतल्याबद्दल त्यांच्यावर विरोधात मी तक्रार करण्यात आलेलो आहे आणि त्यांना पोलिसांनी जे आरे पोलीस काम करत आहेत त्याच्यावर एक प्रश्न इथे उपस्थित होतो आहे. कारण की पत्रकारांना हे ओळखतात तरी हे लोक तिथे, आता मी स्वतः तिथून याच्यामुळे निघालो कारण की बाकीचे पण तिथे पत्रकार होतात आणि त्यांना काही त्रास होऊ नये त्याच्यामुळे मी पोलिसांसोबत पोलीस स्टेशनला आलेलो आहे. माझा मोबाईल सध्या पण किरीट सोमय्या यांच्याकडे आहे. आता त्यांना काय भीती होती आणि काय प्रॉब्लेम होतो त्यांना की त्यांनी मला बोलले इकडे ये आणि म्हणजे आरेरावीची भाषा केली. मी त्यांना बोलतोय की मी पत्रकार आहे. ते ID विचारतात, ते ID विचारणारे कोण? सगळ्यात मोठा प्रश्न हा होतो. पोलिसांना मी ID दाखवू शकतो, मी पोलीस स्टेशनमध्ये ID दाखवू शकतो कारण की तिथे आम्ही लिगल आहोत आणि पत्रकार म्हणजे लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. सगळ्यांनाच माहीत आहे. आम्ही पण जितके इथे प्रश्न मांडतो, गोरेगाव, जोगेश्वरी, अंधेरी, इथे आमचे चॅनल ओपन करून बघा, सगळे जे प्रश्न भेटतील तुम्हाला लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी किंवा जे आता 2 दिवसापूर्वी जे संतोषनगरमध्ये राडा झाला, तणाव झाला, त्या बाबतीत मी पण न्यूज चालवली. पण इथे न्यूज चालवली म्हणजे अशी कशी की न्यूज फक्त झाली ती ड्रग्सच्यावरून. पण आता ह्या न्यूज कव्हर करणारे आम्ही पत्रकार आहेत आणि हे लोकांना बाकीचे आमचे पण सोबती आहेत, त्यांचं असं म्हणणं आहे की आतंकवादी आहेत. म्हणजे हे पत्रकार आहेत म्हणजे हे आतंकवादी. यांचं रूप इकडे पुढे या, यांचं रूप बघून त्यांना असं का वाटलं की हे आतंकवादी? काय घडलं तुमच्यासोबत? आमच्यासोबत आमच्या पत्रकारांसोबत घडलेलं आहे. परंतु सर्वात पहिली गोष्ट ही किरीट सोमय्या हे एक चांगले नागरिक आहेत. परंतु माझं हे म्हणणं नाही ते आमदार आहेत ना खासदार आहेत, काहीच नाही आहे. परंतु त्या पत्रकारांवरती अभद्र भाषेची टिप्पणी त्यांनी केली आहे. हे बरं वाटतं का? काय टिप्पणी केली त्यांनी? टिप्पणी हे आतंकवादी आहेत पत्रकार म्हणून सरळ सरळ म्हणत आहेत. या ठिकाणी तुम्ही निरीक्षण करायला आलात ज्या जागेच्या दर्ग्याचं, त्या दर्ग्याचा काही प्रश्न विचारलेत की हे 1980चा हा दर्गा आहे आणि तुम्ही त्यांना हे तोडायचं आमंत्रण देता डायरेक्टली. हे तोडून टाका, ते तोडून टाका, हे सगळं अदर भाषेची त्यांनी वापर केली आहे का? असं हे पत्रकारांची आझादी छीनण्याचा हा प्रयत्न करतायत. गुंड त्यांच्याबरोबर आहेत, आमच्याबरोबर नाहीत. आमच्याकडे काय आहे, आम्ही पत्रकार लोकांची जे जनसेवा आहे त्यांच्याकडे जे बातम्या पोचवायच्या आम्ही ते पोचवतो. आता तुम्ही पोलीस स्टेशन, आरे पोलीस स्टेशनच्या बाहेर पोहोचलेले आहेत, सगळे एकत्र आलेले आहेत. काय नेमका तुमचा मानस आहे आणि काय तुम्हाला काय करूशी वाटतं या ठिकाणी येऊन? या ठिकाणी आम्हाला एकच माहिती, ही न्यायदेवतेची जागा आहे, बरोबर. या ठिकाणी आम्हालाही न्याय पाहिजे. पत्रकार लोकांना ते आतंकवादी म्हणून असे घोषित केले. ह्या आतंकवाद्यांना सगळ्यांना ताब्यात घ्या आणि अरेतुरेची भाषा केली. भारत देशाचा चौथा स्तंभ आहे. आम्ही लोकतंत्र बुडवण्याचा प्रयत्न करतात, त्यांना दाबण्याचा प्रयत्न करतात. हे किरीट सोमय्यांचं हे वागणं व्यवस्थित नाही आहे. तक्रार करणार आहात किरीट सोमय्यांच्या विरोधात? हो, तक्रार करणार सगळे, हे सगळं पत्रकार आहेत, 20-22 जण आहेत पत्रकार. जिस तरीके से हम बता सकते हैं, मेरे पास ID पड़ा हुआ है. मैं किरीट सोमय्या से जा करके पूछा, वो एक BJP नेता हैं, वो ना तो आमदार हैं ना खासदार हैं. मैंने उनसे सिर्फ एक सवाल किया है कि सर आरे कॉलोनी में दरगाह से पहले भी बहुत सारे यहाँ पे धार्मिक स्थल बने हुए हैं और बहुत सारे अवैध निर्माण काम आज भी हो रहा है, लेकिन उस पर उनका बात नहीं निकला. यही सवाल मैंने उनसे किया तो मुझे बोलते हैं कि इसको जमा करो, इसको पुलिस वाले उठाओ.
और ये आतंकवादी है। ऐसा किरीट सोमैया का बयान है। वो बीजेपी नेता है, वो यहाँ आरे में आकर के दंगा भड़काने की कोशिश कर रहे हैं। ये आप मीडिया को बताना चाहता हूँ कि मैंने उनसे सिर्फ इनसे एक ही सवाल किया था कि आप ये बताइए कि यहाँ पे जो भी अनलीगल काम हो रहे हैं इसके बारे में आप क्या कहना चाहेंगे। तो उनका मुंह नहीं खुलता है और बाकी के लिए उनका बराबर मुंह चलता है कि भाई यहाँ पे लैंड जिहाद है, चाहे यहाँ पे मुस्लिम जिहाद है। तो एक धर्म को जो ये टारगेट कर रहे हैं किरीट सोमैया, मैं आपको मीडिया के माध्यम से कहना चाहता हूँ, आज हमारे पत्रकार बंधु का उन्होंने मोबाइल छीना है। पत्रकार बंधु को बोलते हैं तुम आतंकवादी हो, ये हमारे वरिष्ठ हैं, इनको भी बोलते हैं आतंकवादी हो। मतलब पत्रकारों की आज़ादी कहीं न कहीं छीनने की कोशिश की जा रही है किरीट सोमैया के द्वारा। मैं सरकार से ये कहना चाहूँगा कि आज जो पत्रकारों की आज़ादी छीनने की कोशिश किरीट सोमैया कर रहे हैं एक धार्मिक मुद्दा दे करके, इसको कहीं ना कहीं ये बहुत बड़ा रूप ले सकता है। सरकार इनके ऊपर कंट्रोल करे। धन्यवाद। फिर कुछ कहना चाहते हैं? हाँ, हम ये कहना चाहते हैं कि अगर पत्रकार आतंकवादी है तो फिर ये लोग जो कर रहे हैं ये क्या है। ये हमारे जो मोगा सर है, ये अगर इनकी आइडेंटिटी इन्होंने नहीं बताई और इन्होंने हिंदी में बात किया तो उसने इनको डायरेक्ट आतंकवादी कह दिया। तो ये आतंकवादी नहीं है और ये पत्रकार है और ये हमारे वरिष्ठ है। और आज हम यहाँ पर पुलिस स्टेशन में आए हैं, क्यों? क्योंकि आज उन्होंने हमारे एक पत्रकार के हाथ से मोबाइल छीना है। अगर आज हम इनके ऊपर कोई एक्शन नहीं लेंगे तो कल को ये पत्रकारों को आतंकवादी बताकर हर किसी को पाकिस्तान भेजने की ताकत लगाएंगे। तो हम ये चाहते हैं सरकार से कि अगर पत्रकार आतंकवादी है तो पत्रकार आतंकवादी है तो आप जो चाहे वो सज़ा दे सकते हो। और हम हमारी यहाँ पर आइडेंटिटी बता रहे हैं, ये हमारी आईडी है, इस पे देख सकते हो। लोगों का आरएनआई रजिस्टर्ड नंबर है हमारा। सोमैया द्वारा बताया जा रहा है। और अगर इन्होंने हिंदी में बोला तो इन्होंने कुछ गलत नहीं किया। पत्रकारों की आज़ादी छीनने की कोशिश की जा रही है। इनका नाम है मोगा, आप देख सकते हो। और इन्होंने हिंदी में बात किया, इन्हें हिंदी में बात की तो इनसे इनकी आइडेंटिटी पूछा गया और हमारे दूसरे पत्रकार से, जबकि उन्होंने मराठी में बात किया तो उनका आरे पुलिस स्टेशन आए हैं, क्या करेंगे? हम यहाँ पर उनके नाम पे एफआईआर करेंगे और जो हमारे पत्रकार का मोबाइल छीने हैं उनसे माफ़ी मांगे वो, और आइंदा से वो पत्रकारों को आतंकवादी ना बताए। आपण पाहतोय बघा या ठिकाणी किरीट सोमय्यांच्या विरोधात तक्रार करण्यासाठी सर्व पत्रकार जे इथले स्थानिक पत्रकार आहेत ते दाखल झालेले आहेत आणि किरीट सोमय्यांच्या विरोधात आता तक्रार करणार अशी त्यांची मागणी आहे। नेमकी तक्रार दाखल होणार आहे का पाहणं महत्त्वाचं ठरेल। कॅमेरा पर्सन आदिलसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।